मुंबई मनपाची निवडणूक ऑक्टोबर नंतरच होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची झाली बैठक। कोर्टाच्या निकालानंतरही पालिकेला आढावा आणि तयारीसाठी 100 दिवस लागणार असल्याची माहिती। कोकण किनारपट्टीवरील सर्व विद्युत लाईन भूमिगत करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। वादळामध्ये लाईटचे पोल कोसळून विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे घेतला निर्णय। यासाठी 5,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित। रत्नागिरीतील लवेलमध्ये मुंबई गोवा महामार्गावर 2 कारमध्ये धडक। धडकेमध्ये एक कार रस्त्यावर झाली पलटी तर दुसरी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यावर आपटली। जीवितहानी नाही, मात्र दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान। शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ। सूचकांक 1131 अंकांनी वाढून 75,301 वर बंद, तर निफ्टी 325 अंकांनी वाढून 22,834 वर झाला बंद। निफ्टी ऑटो, मेटल आणि रिअल्टी क्षेत्रामध्ये मोठी घट। अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर 9 महिने आणि 13 दिवसांनंतर पृथ्वीवर परतणार। उद्या पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।